शंखनाथ हिंदी समाचार में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। चंद्रपुर में अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के कार्यकर्ताओं ने पश्चिम बंगाल सरकार का किया विरोध। स्थानीय जटपुरा गेट परिसर में विद्यार्थी परिषद के कार्यकर्ताओं ने दोषियों पर कड़ी कार्रवाई करने की मांग की। मामले को संवेदनशीलता से निपटाने की जताई आवश्यकता। चंद्रपुर में अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के कार्यकर्ताओं ने पश्चिम बंगाल सरकार का विरोध किया। स्थानीय जटपुरा गेट परिसर में विद्यार्थी परिषद के कार्यकर्ताओं ने दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग करते हुए नारेबाजी की। कोलकाता स्थित आरजीकर मेडिकल कॉलेज में हुई ये घटना अत्यंत घृणास्पद है और घटना के बाद स्थानीय गुंडों द्वारा सबूत नष्ट करने के लिए मचाए गए उत्पात को चिंताजनक बताया गया है। पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी से महिला डॉक्टर की हत्या के इस मामले को संवेदनशीलता से निपटाने की आवश्यकता जताई गई। चंद्रपुर से जितेंद्र मशारकर की रिपोर्ट। म्हणून मी सर्वांना एकच मागणी मागते, इथे जे पण विद्यार्थिनी आणि विद्यार्थी जमा झाले त्यांचे एकच रिझन आहे, ते म्हणजे कोलकाता झालेल्या येथे एका आर्टिकल कॉलेज येथे झालेल्या विद्यार्थिनींवर पीजीची विद्यार्थिनी होती ते, आणखी तिची 36 तासाची ड्युटी त्या मेडिकल कॉलेजमध्ये चालू असून तिच्यावर झालेला जो अत्याचार आहे त्यावर ममता बॅनर्जीला माझा एकच मुद्दा असा आहे की तुम्ही आरोग्य मंत्री असून म्हणजे तिथली मंत्री असून सुद्धा जर तुम्ही या कारवाई करू शकत नाही, सीबीआय सुद्धा याच्यावर काही प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही आहे, तर माझी अशीच विनंती आहे की लवकरात लवकर त्याच्यावर उपचार काढा, आणखी लवकरात लवकर ते मीडियाच्या पुढे मांडा। जे पण झालेलं आहे तिच्यावर ते लवकरात लवकर तुम्ही समोर आणा। आणखी जो पण हा कांड केलेला आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, आणखी हे असं कांड समोर झालं नाही पाहिजे, याच्यावर तिथल्या मंत्र्यांनी ममता बॅनर्जींनी यावर उपाय केले पाहिजे। बस एवढेच माझी मागणी आहे। धन्यवाद। कोलकाता इथे आरजी मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला करत असताना विद्यार्थ्यांवर हत्या करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले, तिचे डोळे फोडण्यात आले, तिच्याला गळफास लावण्यात आले आणि तिच्यावर 4-5 मुलांनी अत्याचार केलेला आहे। तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूरच्या वतीने आम्ही सर्वजण तिथे आंदोलन करत आहोत की त्या आरोपीला एक कठोर कारवाई होण्यात यावी आणि त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि या कॉलेज सिस्टमवर एक प्रश्नचिन्ह उभा करून सीबीआय जांच करण्यात यावी आणि या सर्व जांच करून याचा एक पाठपुरावा करण्यात यावा आणि जर हे नाही केल्यास आम्ही पुन्हा एक मोठं तीव्र आंदोलन करू। आज के हिंदी समाचार में बस इतना ही। फिर मिलेंगे देश भर में घटित अहम खबरों के साथ।